एका संकेतस्थळावरून एका भामट्याने एका महिलेची ओळख काढली आणि त्या महिलेला तब्बल 3,60,00,000 गंडा घातला. आता या महिलेने ती तक्रार पोलिसांमध्ये केली आणि पोलिसांनी या भामट्याला मुंबई विमानतळावर अगदी रंगेहात पकडलं. आता नेमकी ही कथा काय आहे, नेमकी ही कहाणी काय आहे, नेमकी ही सत्य घटना काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी आपण सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे 3,60,00,000 गंडा. चला तर बघूया. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचतील. आता आजची ही जी काही सत्य घटना आहे ही महिलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात होते. आता ती महिलांच्या बाबतीतली जी काही फसवणूक आहे ती महिलांच्या बाबतीतच जास्त का होतं याचं अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. तर बघूया, आता करूया आपण आपल्या आजच्या सत्य घटनेला सुरुवात. चला. एक दिल्लीतील महिला, म्हणजे दिल्लीमध्ये तिचा बिझनेस होता, पण मूळची ती पुण्याची खराडी येथे राहणारी. तर ही महिला ती काही दिवसापूर्वी पुण्याला आली आणि 2023 साली तिने लग्न करायचं म्हणून शादी.com या वेबसाईटवर तिनं नाव नोंदवलं. अर्थातच नाव नोंदवताना सगळा तिचा जो काही डाटा होता त्याचं सगळं पर्टिक्युलर तिने ते त्याच्यावर टाकलेलं होतं. महिला रूपवान होती, छान होती दिसायला, बांधेसूद होती. आता या महिलेला आपण या कथेमध्ये काहीतरी नाव पाहिजे म्हणून तिला आपण नाव देऊ सलोनी. तर ही सलोनी 2023च्या दरम्यान पुण्यामध्ये खराडी येथे राहायला आली आणि तिला लग्न करायचं होतं. पैशाने ती धनवान होती, त्यामुळे तशा प्रकारचा मुलगा तिला मिळणं फार गरजेचं होतं आणि म्हणून तिने शादी.com या वेबसाईटवर तिनं नाव नोंदवलं. आता एका भामट्याने या सलोनीचं प्रोफाईल पाहिलं. आता मी याला भामटा का म्हणतोय ते मी नंतर सांगतोय. आणि या भामट्याचं नाव होतं डॉक्टर रोहित ओबेरॉय. तर त्या प्रोफाईल पाहिल्यानंतर त्या सलोनीला त्याने मेसेज केला आणि त्या मेसेजमध्ये असं सांगितलं की मी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जो पर्थ हा भाग आहे, बहुतेक इंडियन तिथे खूप इंडियन आहेत पर्थमध्ये, तर तिथे मी राहतो आणि मी डॉक्टरकीचा व्यवसाय तिथे करतो असं त्याने मेसेजमध्ये टाकलं. आता हा डॉक्टर रोहित अग्रवाल ओबेरॉय हा दिसायलाही छान होता. त्यानं त्याचं सगळं प्रोफाईल तिला पाठवलं सलोनीला. तो दिसायला सुंदर होता आणि मग सलोनीला विचार केला की आपल्याला लग्न तर करायचं, पुढचा जो मुलगा आहे तो डॉक्टर आहे आणि तो ऑस्ट्रेलियाला राहतोय, एवढी सगळी चांगली संधी चालून येते, जर आपलं आज उद्या जर लग्न झालं तर आपणही ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होऊ शकतो. आणि या आमिषाने तिने या रोहित ओबेरॉय बरोबरची जी काही मैत्री होती ती मैत्री वाढवली. आणि ही मैत्री कुठपर्यंत वाढत गेली ते आता आपल्याला पाहायचं मित्रांनो, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आता ही मैत्री एवढी वाढली की या दोघांच्या संमतीने हा डॉक्टर रोहित तो ऑस्ट्रेलियावरून थेट निघाला. तो पुण्यामध्ये खराडीला येऊन पोचला की जिथे ही सलोनी राहत होती. हा सलोनीकडे आला, सलोनीकडे राहिला आणि बरंचसं पुणं जे काही बघायचं होतं, फिरायचं होतं, हे दोघेजण ते सगळं पुणं फिरलं आणि त्याच्यानंतर ते भारतातल्या काही ठिकाणी दोघेजण मिळून फिरायला गेले. म्हणजे यांची एवढी मैत्री घट्ट झाली होती, एकत्र राहत होते. म्हणजे पुढचं सगळ्या गोष्टी स्पष्ट करणं ठीक नाही, समजून घ्या तुम्ही काय ते.
पण हे सगळं करत असताना हा जो डॉक्टर रोहित होता, हा डॉक्टर रोहितने या सलोनीला पूर्णपणे वश केलं होतं आणि तिच्याकडून सगळी तो माहिती काढून घेत होता. म्हणजे तुझी प्रॉपर्टी किती आहे, तुझ्याकडे पैसे किती आहे, तुझ्याकडे नातेवाईक कुठले आहेत, काय 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 ही सगळी माहिती त्याने काढून घेतली. आणि मुळामध्येच ही सलोनी चांगली पैशावाली स्त्री होती आणि या पैशावर या डॉक्टर रोहितचा डोळा होता. त्यामुळं सलोनी म्हणेल तसं तो वागत होता, तिथे तो फिरत होता आणि तिला अगदी म्हणजे कॉन्फिडन्स येईल अशा पद्धतीने तो वागत होता तिच्याबरोबर. आणि काय म्हणतात ना, तो विश्वास त्याने संपादन केला सलोनीचा. आता हा भामटा, या भामट्याची नजर होती या सलोनीच्या पैशावर आणि मग त्याच्याकडून जे पैसे आपल्याला कसे काढता येतील याचा विचार हा भामटा करत होता. आणि एकदा असंच फिरायला गेलेले असताना, म्हणजे अगदी शांत ठिकाणी, लक्षात आलं ना तुमच्या, अशा वेळेला या भामट्याने सलोनीला सांगितलं का तुझ्या व्यवसायासाठी, म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी तुला जर पैसे हवे असतील तर मी तुला सिंगापूरवरून पैसे मिळवून देतो. त्यासाठी आपल्याला काही पैसे अडकावे लागतील आणि त्याच्या दुप्पट तिप्पट तुला पैसे 100% मिळतील. त्या कंपनीला काहीतरी सेफ डिपॉझिट आपल्याला द्यावं लागेल आणि डिपॉझिट मिळाल्यानंतर, कंपनीची खात्री झाल्यानंतर ती कंपनी तुला एवढे करोड तुला तुझ्या व्यवसायामध्ये अडकवण्यासाठी 100% देऊ शकते. आणि सलोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला. ताबडतोब या भामट्याने काय केलं की त्याचे जे काही 2 मित्र होते ते या मित्र, एक तर इव्हान हदयानी आणि दुसरा विसेंट कुवान, ह्या 2 बनावट नावं असलेल्या माणसांची या डॉक्टरने ओळख करून दिली. आता अर्थातच हा जो डॉक्टर होता रोहित, हाही नकली होता. मित्रांनो, याचं खरं नाव रोहित ओबेरॉय नव्हतं. याचं खरं नाव होतं अभिषेक शुक्ला. हा भारतीय रहिवासी, मूळचा भारतीय रहिवासी, पण तो ऑस्ट्रेलियाला राहत होता. अभिषेक शुक्ला. म्हणजे हे तिघही बनावट होते. आणि मग यांनी गाठ घालून दिल्यानंतर यांनी असा प्लॅन केला की तू एक काम कर की एवढे पैसे तू मुंबईच्या किंवा भारतातल्या काही बँकांमध्ये टाक आणि काही पैसे सिंगापूरच्या या आमच्या अकाउंटला टाकून दे कंपनीच्या. म्हणजे ते सगळे अकाउंटला पैसे गेले की मग तुला तुझं सगळं जे काही लोन बिन आहे ते सगळं सँक्शन होऊन जाईल आणि तुझ्या व्यवसायात खूप मोठी मदत होईल. आता या बाईने मागचा पुढचा काही विचार केला नाही. हा जो काही भामटा आहे अभिषेक, त्याची किती दिवसाची ओळख हो, महिन्याची ओळख जास्तीत जास्त. आणि त्याच्या ओळखीवर या बाईने, किती हुशार बाई बघा, सुशिक्षित आणि मोठा कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर असलेला बिझनेस करणारी ही महिला, तिने या बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर केले देखील. आणि जसे पैसे ट्रान्सफर झाले तसा हा जो अभिषेक शुक्ला उर्फ डॉक्टर राजू ओबेरॉय हा गायब झाला म्हणजे तो गेला ऑस्ट्रेलियाला. आणि जसं ही सलोनी त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू लागली, त्याला फोन करू लागली, तसा या सलोनीचा फोन हा भामटा अभिषेक टाळू लागला. आणि त्यामुळं मग सलोनी जरा टेन्शनमध्ये आली. तिने खूप काही प्रयत्न केले. हे जे काय 2 बनावट मंडळी होती त्या मंडळींचाही फोन नंबर लावायचा प्रयत्न केला, पण तोही काही फोन लागला नाही. तेही फोन नंबर खोटे होते. आणि अशा पद्धतीने तिच्या लक्षात आलं की बाबा रे, आता आपली 3.5 कोटीची जवळजवळ फसवणूक झालेली आहे. त्याच्यानंतर ही महिला ती सायबर पोलिसांकडे गेली आणि सायबर पोलिसांना सगळं काही सांगून टाकलं. अर्थातच तिच्या मोबाईलमध्ये त्या अभिषेक शुक्लाचा फोटो होता, तो फोटो पोलिसांना दिला, सगळं दिलं. आणि सायबर पोलीस जे होते ते सायबर पोलीस मग
या अभिषेक शुक्लाला शोधायच्या पाठीमागे लागले. आता एक लक्षात घ्या, जोपर्यंत ही सलोनी पोलिसांकडे गेली तोपर्यंत तिला या डॉक्टर राजू ओबेरॉय याचं नाव काय आहे खरं हे माहीत नव्हतं. आणि ज्या वेळेला सायबर पोलिसांनी ही माहिती शोधायला सुरुवात केली त्यावेळेला हा डॉक्टर राजीव ओबेरॉय नसून हा अभिषेक शुक्ला आहे ही पोलिसांच्या समोर माहिती आली. तोपर्यंत या सलोनीलाही त्याचं खरं नाव माहीत नव्हतं. आणि मग पोलिसांना कुठेतरी विश्वास बसला की नाही, हा फ्रॉडी माणूस आहे. म्हणून पोलीस अजून डीपमध्ये गेले. लुकआउट नोटीस काढली पोलिसांनी, सायबर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी. तर त्याच्यामध्ये त्याची हिस्ट्री शोधली तर त्या हिस्ट्रीमध्ये त्याने 3194 महिलांना अशा प्रकारचा मेसेज केला होता, फसवण्याचा प्रयत्न केला होता. आता पोलिसांपुढे असं आव्हान आहे नेमकं की ही सलोनी ही तपासली, 3194 मधली ही तपासली, पण तिच्याबरोबर अजून किती महिला फसलेल्या आहेत याचा शोध घेणं हे पोलिसांचं मोठं आव्हान होतं. आता सायबर पोलिसांनी काय केलं मित्रांनो की एअरपोर्टच्या इमिग्रेशन बरोबर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि इमिग्रेशनला सगळं काही सांगितलं, त्याचा फोटो हे सगळं नाव सांगितलं. आणि मग इमिग्रेशनकडून एक दिवस पोलिसांना फोन आला आणि माहिती मिळाली की 25 जून 2025 रोजी हा जो काय अभिषेक शुक्ला नावाचा जो काही गुंड आहे, आपण त्याला गुंड म्हणूया, तर तो भारतामध्ये मुंबई विमानतळावर येणार आहे. आणि ही जशी माहिती मिळाली पोलिसांना तसं 25 जूनला पोलिसांनी मुंबईत एअरपोर्टला सापळा लावला. आणि बरोबर ज्या वेळेला सिंगापूरवरून जे काही फ्लाईट आलं त्या फ्लाईटमध्ये हा अभिषेक होता. आणि जसा तो फ्लाईटमधून उतरला तसा बरोबर या पोलिसांच्या जाळ्यामध्ये तो अडकला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. आता मित्रांनो, नवल हे वाटतं की अशा प्रकारच्या ज्या काही फसवणुका आहेत या प्रकारच्या फसवणुका या महिलांच्या जास्त होतात. या बाईला कळायला पाहिजे होतो, एवढे 3.5 कोटी एखाद्याच्या अकाउंटला आपण टाकतोय आणि आपल्या हातामध्ये आउटपुट काही नाही आहे, कुठलाही पेपर नाही आहे, कुठलाही लेखी काही नाही आहे, नुसतेच आपण पैसे टाकतोय. बरं 3,000 नाही, 3 लाख नाही, 3.5 कोटी. 3.5 कोटीमध्ये एखाद्याचं आयुष्य निघून जातं, एखाद्या गरीबाचं. हे या बाईनं कसलाही विचार न करता केवळ आणि केवळ या अभिषेकच्या म्हणजे डॉक्टर रोहितच्या विश्वासावर तिने ते पैसे टाकले आणि त्याची फसवणूक झाली. मंडळी, आता इथेच थांबतो. स्वतःला जपा आणि ज्या काही घरामध्ये महिला आहेत, सुशिक्षित महिला आहेत, अशिक्षित महिला आहेत, अतिहुशार महिला आहेत, हुशार महिला आहेत, त्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की अशी गुंतवणूक करू नका. पूर्ण गुंतवणूक करताना माहिती घ्या. तुमच्या हातामध्ये काहीतरी आल्याशिवाय मिळाल्याशिवाय कुठल्याही प्रकारची अशी मी सांगतोय म्हणून, हे सांगतोय म्हणून, तो सांगतोय म्हणून गुंतवणूक करू नका. तुम्हाला गुंतवणूक करायची बँकेत करा, पोस्टामध्ये करा किंवा म्युच्युअल फंडामध्ये करा किंवा इतर अनेक गोष्टी आहेत गुंतवणूक करण्यासाठी. आणि जगामध्ये असं काही नाही आहे की तुम्ही पैसे दिले की लगेच तुमचे 1 रुपयाचे 2 रुपये 4 दिवसात होईल. असं जगामध्ये कुठलीही इन्कम सोर्स नाही आहे, बिलकुलही नाही आहे. हे सगळे फसवणुकीचे धंदे असतात. अशा काही फसवणुकीच्या कंपन्या खूप आहेत की ज्या तुम्हाला आमिष दाखवतात आणि सुरुवातीला काही दिवस ते तुम्हाला त्याचा परतावा देतात आणि नंतर मात्र ह्या कंपन्या पोबारा करतात. अशा प्रकारच्या घटना प्रचंड होतात. आमच्या अगदी बाजूलाच नारायणगाव जुन्नरमध्ये अशा प्रकारची एक मोठी घटना घडलेली आहे. करोडो रुपयाचा अपहार झालेला आहे. त्यामुळं आणि हे जे काही ते करोडो रुपयाचा अपहार होताना लोकांनी जे काही त्या कोण XYZ व्यक्ती असेल त्याला जे पैसे दिले मित्रांनो, ते कुठे ऑनलाईन पैसे दिले नाहीत, कुठे चेक दिला नाही, कॅश कोटी कोटी रुपये कॅश दिलेले आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडे आता काही पुरावा राहिलेला नाही आहे की मी त्यांना पैसे दिलेले होते म्हणून. त्यामुळं सावध राहा, अतिशय सतर्क राहा आणि अशा प्रकारची गुंतवणूक करू नका. मित्र, मी नवीन एक व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या समोर येतोय. तोपर्यंत पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल आणि या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.